चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही, पण परिस्थिती आज उलटी झालेली आहे। कारण की अधिकारी चोर, त्याच्यापेक्षा वरचा अधिकारी चोर, आपला मंत्री साहेब ते चोरच चोर आहेत। कारण ते चोरांकडे न्याय कोणाकडे मागायला पाहिजे आता जनतेने, हाच मोठा प्रश्न आहे। तरी आम्ही आज सदर महिलेला घेऊन साहेबांना दिले हात निवेदन, तरी याच्यावर काय कारवाई होईल आता पडलेला आम्हाला प्रश्न आहे। कारण की सर्व चोरीच्या दुनियात न्याय, चांगले अधिकारी आपल्या राज्यात नाही आहेत। एकच अधिकारी चांगल्या राज्यात आहेत, त्यांचं नाव आहे तुकाराम मुंडे साहेब। तुकाराम मुंडे साहेबांचं नाव घेतात सर्वसामान्य जनता, देव माणूस आहे। पण असे आपल्या धुळे जिल्ह्यात केव्हा देव माणूस येतील आणि भ्रष्टाचार केव्हा कमी होतील रेशनचा, या न्याय मागण्यासाठी आम्ही हात जोडतो। पुरवठा अधिकारी साहेब, तुमचंही जर लक्ष देत नसतील तर कलेक्टर काय करतील हो? आणि राहिला प्रश्न जिल्ह्यातील आमदार साहेब, एकही आमदार याच्यावर बोलत नाही का? सर्वांचं ठरलेलं पॅकेट असतं का काय, असा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। कारण आमदारांना पॅकेट गेल्याशिवाय आमदार बोलत नाही, हा पडलेला प्रश्न आहे। आता जनतेने काय करावं? एकीकडे योजना आणतात, पण या योजना सर्वसाधारण माणसाला नाही आहेत। फक्त श्रीमंत आणि जे नोकरदार वर्ग आहेत त्यांना पण रेशनाचा फायदा आहे। कालच पेपरला बातमी होती लोकमतला, एवढे नोकर चालकांनी लाभ घेतला, पण सर्वसामान्य जनता उपाशी आहे। विनंती करतो मुख्यमंत्री साहेब, काहीतरी निर्णय घ्या आणि या सदर महिलेला न्याय मिळवून द्या, एवढी विनंती करतो।